कसे सगळेजण पायी पायी येत आहे. इकडे युवांश तुझी टोपी दाखव. हे बघा टोपीचा जुगाड आमच्या युवांशच्या टोपीचा. फक्त आमचा युवांश राहून गेलेला आहे रेनकोटचा. आणि इकडे काहीच दिसत नाही बघा. समोरचे लोक सुद्धा दिसत नाही डायरेक्ट. एवढा मोठा माणूस एवढा जवळ कुठं. हा का. हा ना एक बटन आहे ना. एक बटनची जागा सोडून दिलेली. चलो अजून तरी किती बरंच असेल ना तरी पायी पायी अजून आपल्याला ना. हे बघा हे दोघ जण. चलो इकडं यांची बघा सांगितलं डायरेक्ट डेस्टिनेशन वर गेल्यानंतर. हे बघा इकडं चिंकू मिंकू आमचे चिंकू मिंकू चालले. आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ 6:30 आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. सो तुम्ही बघा शेवटपर्यंत की कुठं आलेलो आहे आम्ही. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप उशीर झाल्यामुळे कोणीच नाही आहे. फक्त खूप कमी लोक आहे. म्हणजे आम्ही आमच्या मागे 2-3 लोक होते आणि पुढे पण असतील मे बी. सो बघूया आपण. तिथं गेल्यावरच आपल्याला कळेल की किती गर्दी. आणि इकडं बघा माकड पण इकडं. आता मला मोबाईल ठेवावा लागेल कारण ते माझ्या हातातून मोबाईल हिसकून घेतील. नाही तर काय नाही बाबा ते कुरकुरे माझ्या अंगावर येतील ते माकडं. सो बघा तुम्ही कसे मस्त बसलेले ते. हे बघा हे कसं खाते बघा. बाय. माझा मोबाईलच घ्यायचा त्यांनी नाही तर. हां तेच ना मग. चलो धोका झालेला आहे. सो बघा तुम्ही त्यांनी आम्हाला पार्किंग म्हणजे जवळजवळ सगळ्या लोकांना त्यांनी पार्किंग सगळं लास्ट पार्किंगपर्यंत अलाव केलं. आणि ते इथून म्हणत आहे आता की दर्शन बंद आहे. सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत चालू आहे. तर हे चुकीचं आहे कारण की हां मेन गेटापर्यंत आल्यानंतर. आणि आम्ही जवळजवळ आता लहान पोरांना घेऊन इथपर्यंत आलो आणि ते आता म्हणत आहे की इथून दर्शन नाही. म्हणजे किती चुकीचं आहे. हे सगळं मॅनेजमेंटची चूक आहे. आणि ह्या त्यांचा बिझनेस आहे ॲक्च्युली. इथून तिथपर्यंत येऊ देत आहे आणि इथून आपल्याला अलाव करत नाही. सो बघा आता एवढे लोक विदाऊट दर्शनचे असेच निघत आहे. आणि जवळजवळ आम्ही 1-2 किलोमीटर पायी चालत आलेलो आहे. आणि ते आता म्हणताय इथपर्यंत आल्यानंतर की दर्शन अलाउड नाही. हो ना. आणि हे 12 म्हणजे आता तुम्हाला सांगून देते मी. बोलता मी तुम्हाला बोलली नाही की आम्ही आलो होतो. आता सांगावं लागेल मला कारण की माझा मूड ऑफ झालेला आहे. आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला आलो होतो. हे आपले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग एक म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे. आणि इथं जवळजवळ मागच्या 5-6 महिन्यापासून काम चालू होतं. आणि आता इथून आम्हाला परत फिरवता येते. ठीक आहे आम्ही इथं पुण्यातले होतो म्हणून आम्हाला एवढं वाटत नाही. पण जे आता बाहेरून तुम्ही बघू शकता लोक एवढं सारं लगेज घेऊन इथं आलेले आहे. आणि आता त्यांना आता ते स्टे करायला लावतील. ते म्हणतील उद्या म्हणजे सकाळी 5 वाजेपासून चालू होईल. सो लोकांना स्टे तर करावंच लागेल नाही तर. अशा प्रकारे त्यांचा बिझनेस आहे. आणि हे आपलं काय म्हणू शकतो आपण याला. आता काहीच पर्याय नाही या गोष्टीला. मावशींकडे एन्क्वायरी करतोय एक्झॅक्टली काय विषय आहे तो. हे विचारताय आपल्याला की 7 वाजेला संध्याकाळी मुखदर्शन वगैरे असतं का. मावशी काय म्हणताय माहीत नाही. म्हणजे आता संध्याकाळी 7ला स्टार्ट होईल असं. हां अच्छा हां 7ला पण दुकानदारांना पण काही एवढं माहित नाही की जाऊ देता नाही. सांगताय आपल्याला की संध्याकाळी 7 वाजेला मुखदर्शन होऊ शकतं. आणि आता वाजले 6:45. आम्ही 15 मिनटं बघू. जर नशिबात असेल तर आम्हाला दर्शन भेटेल आपल्या भोले बाबांचं. बघू आता 15 मिनटं वाट बघू. इकडं त्यांनी असं काम केलेलं आहे. इथून इकडं POP केलेलं आहे आणि इकडं पत्राच आहे अजून टाकलेलं. असं काम चालूच आहे वाटतं अजून. 6:45 वाजले आता. अजून 15 मिनटं का मग बघू आता आपण 15 मिनटं. पण हे असे रूल काढतात तर ते म्हणजे तिथं तरी सांगायला पाहिजे ना ॲटलिस्ट त्यांनी. तिथं पार्किंग मधून तिथं मस्त येऊ देत आहे लोकांना येण्यासारखे.
आता आरती स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला आवाज येत असेल घंटाचा. वातावरण संध्याकाळ झाली पण आरतीचा टाईम झाला आहे आणि खूप छान वाटते हा आवाज ऐकून. आरती झाल्यानंतर ते अलाव करणार आहे. सो आज असं झालं, दर्शन मिळेल नाही मिळेल, मिळेल नाही मिळेल, आणि शेवटी कदाचित आपल्याला आपल्या भोलेबाबांची इच्छा असेल तर आपल्याला दर्शन नक्कीच मिळणार आहे आज. सो आपण त्याच्यासाठी वेट करतोय. एवढ्या लांबून आलेलो आहे तर अजून थोडा वेळ थांबूया आणि बघूया दर्शन होईल. आणि इकडं बघा एवढे जेवढे लोक आले ते सगळे इथं थांबलेले. आणि इकडं पिऊचं काय चालू आहे, काहीतरी करते आहे ती, काय ॲक्टिव्हिटी करते काय माहिती. बघा किती क्यूट क्यूट दिसते. काय म्हणते काय तिची बडबड करते ती काहीतरी. बिचारी ती पण एवढ्या दूरपर्यंत पायी पायी चालत आली आणि तिची चप्पल तुटली. तशी डान्स करते आमची बिऊ. एवढी गर्दी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन गेलेलो आहे आम्ही, बट मला काहीच दिसत नाही माझ्या हाईट कमी असल्यामुळे. सो बघा अशा प्रकारे. महादेव. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आज कदाचित आपल्या भोलेबाबांची इच्छा होती की आमचं दर्शन घडावं, म्हणून खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि आता जवळजवळ वाजले 7:15 वाजले रात्रीचे. म्हणून आम्ही पटकन निघतो, कारण की इथून आम्हाला परत 1-1.5 किलोमीटर पायी जायचं आहे रिक्षापर्यंत, आणि तिथून मग डायरेक्ट आपल्या घरी. सो भेटूया आता घरीच. गुड मॉर्निंग अँड दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. सो काल जवळजवळ आम्हाला घरी येते 2:30-3 वाजले होते. सो मी काहीच शूट केलं नाही, कारण नंतर 2:30-3 वाजले होते म्हणजे डायरेक्ट झोपायचं होतं. खूप थकलेलो होतो. आणि आपल्या भोलेबाबांनी काल आमची खूपच परीक्षा घेतली त्यांचं दर्शन द्यायला. सो कालचा दिवस हा अविस्मरणीय राहील आमच्यासाठी. आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपण भीमाशंकरला नेक्स्ट ट्रिपला जाऊ तर आठवेल की कसं आपण गेलो होतो, किती वेळ झाला होता, सगळं लक्षात राहील. सो तुम्हाला पण आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय.